गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी केला। सर्वात प्रथम मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि माझ्या या दोन शब्दाला सुरुवात करतो। सगळ्यांनी ताट बसायचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वी आर द बेस्ट लिसनर। तुम्ही सगळे चांगले श्रोते आहात या दृष्टिकोनाने मी पुढे बोलणार आहे। कारण मी ज्यावेळेस मी पुढे बोलेल ते परिवर्तन असतं, लक्षात ठेवा। कारण गुरु म्हणजे परिवर्तन, गुरु म्हणजे परिवर्तन, ही गोष्ट लक्षात ठेवायची। आणि आपण श्रोते म्हणून एक चांगल्या पद्धतीने समोरचे जे कोणी बोलते। विद्यार्थी मित्रांनो, जिने आपल्या तळहातावर जीवनाचा प्रसाद ठेवला आणि तिच्या कधी न आटणाऱ्या जिव्हाळ्याच्या प्रीतीच्या स्नेहप्रकाशात खऱ्या अर्थानं आपण जीवन जगत असतो, ती म्हणजे आपली माता। तेच लागता मजला पायी वेदना होई तिच्या हृदयी, ती म्हणजे माझी माता। आणि हीच माता आपल्याला अगदी तिच्या खुशीमधून आपल्याला गुरुचं एक नातं निर्माण करते आणि मार्गदर्शन करून आपला तिच्या खुशीतून जन्म होतो। आणि तीच म्हणजे आपली सर्वात पहिली गुरु। आणि या मातेचंच आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं निमित्ताने मी आज सर्वात प्रथम आपल्या जी सर्वात पहिली गुरु म्हणजे आपल्या माता यांना अभिवादन करतो। यानंतर आपल्याला पकड फुटतात आणि पंखांना अगदी उडण्याचं ज्या ठिकाणी शिकवलं जातं आणि ज्या ठिकाणी आपण स्वप्न पाहतो त्या स्वप्नांना दिशा दिली जाते, ती दिशा देणारे एकमेव मंदिर म्हणजे हे विद्या मंदिर आर्मी स्कूल या ठिकाणी आपण उभे आहोत ते मंदिर। आणि या मंदिरामध्ये जे या ठिकाणी विद्येचा वारसा चालवतात, या मंदिरामध्ये जे विद्येचा वारसा चालवतात, आपल्या पंखांना अगदी वेग देतात, वेगाबरोबर गती देतात, गतीबरोबर दिशा देतात, ते माझे सर्व सहकारी गुरुवर्य यांचं या ठिकाणी मी आज या गुरुपौर्णिमेनिमित्त अभिनंदन करतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, गुरु म्हणजे काय असतं? गुरु म्हणजे त्या ठिकाणी आपण गुरु हा पण एक त्या ठिकाणी एक आपला ज्ञान देणारा किंवा त्या ठिकाणी आपण त्यांच्यामध्ये आपलं नातं काय असतं, मी या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी बोलणार आहे। गुरु आणि शिष्याचं नातं फार अटूट असतं, ते जपलं तर अटूट होतं, नाहीतर विटूट व्हायला वेळ लागत नाही। जपलं तर अटूट होतं आणि नाही जपलं तर विटूट व्हायला वेळ लागत नाही। आणि शेवटी काय असतं, आपण त्या गुरुकडून काय घेतो याच्यावर आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनातल्या अवलंबून असतात। कारण तुम्हाला माहिती, जीवन म्हणजे रबर नव्हे ताणला की तुटायला। अगदी रबरापेक्षाही जीवन बनायला हवं हे जीवन जगायला। आणि या जीवनामध्ये जगत असताना कोणत्याही ठिकाणी आपल्याला गुरूंची गरज असते। हे बघा, इकडले जे विद्यार्थी आहेत ना, हे छोटे LKG फर्स्ट क्लास, तुम्हाला पुढे येऊन भाषण करायला लागेल ना। मी अगोदर काय सांगितलंय, जर कोणी मला बोललेलं दुसरं पुढे येऊन भाषण तुम्हाला करावं लागेल, नाही केलं तर मार भेटल। आणि या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्याही ठिकाणी जा, आपल्याला त्या ठिकाणी गुरूंची गरज असते। कारण गुरु म्हणजे एक परिवर्तनाचा मार्ग असतो। म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला जर परिवर्तन घडवून आणायचं असेल तर त्याच ठिकाणी मला गुरु पाहिजे। बाळांनो, गुरु हे शिक्षकच नसतात, तो गुरु ही आई असतो, गुरु हा मित्र असतो, गुरु हा आपल्यापेक्षा छोटा आपला भाऊ सुद्धा असू शकतो, गुरु ही आपली छोटी बहीण असू शकते। कारण ज्यामधून एखादी जगण्याची एखादी काहीतरी पालवी निघते ना, तो गुरु असतो। ज्या ठिकाणून आपल्याला एखादी जगण्याचा मार्गाची पालवी निघते तो गुरु असतो। गुरु हा त्या ठिकाणी आपण म्हणतो शिक्षकच हे गुरु आहे। गुरु कुणीही कुणाचं आयुष्यामध्ये होऊन जाऊ शकतं। कारण ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल घडतो त्या ठिकाणी आपण त्यांना गुरु मानतो। आणि गुरु पौर्णिमे दिवशी त्याच गुरुची आज आपल्याला आठवण करायची असते। आणि आपल्या ज्या गुरुचं, कारण ज्यावेळेस आपलं ज्या ठिकाणी आयुष्यामध्ये परिवर्तन होतं त्या दिवशी त्या गुरूंचा आपल्याला स्पर्श होतो आणि या स्पर्शानं आपलं जीवन उजाळून जातं।
आणि या जीवनामध्ये मला परिवर्तन हाच माझा एकमेव मार्ग आहे आणि त्यासाठी मला प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु हा असावाच लागतो. गुरु इज द हायेस्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. गुरु इज द हायेस्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. गुरु इज द हायेस्ट लेवल ऑफ कॉन्शियस. त्याचं मिनिंग कळलंय का सगळ्यांना मी जे बोललोय? बाळांनो, गुरु इज द हायेस्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. गुरु हा त्या ठिकाणी सगळ्यात त्या ठिकाणी समजदार व्यक्ती समजलं जातं, म्हणजे समजून घेणार, विद्यार्थ्यांना समजून घेणारा व्यक्ती. त्याचप्रमाणे कॉन्शियस, गुरु इज द हायेस्ट लेवल ऑफ कॉन्शियस. कॉन्शियस या ठिकाणी अर्थ आहे आकलन, जाणीव, या सर्व गोष्टी असणारा हा गुरु असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या सर्व गोष्टीची जाणीव ठेवूनच आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि विद्यार्थ्याचं परिवर्तन हाच हेतू आमच्या पुढे असतो. त्यामुळं या ठिकाणी कधी जीवनामध्ये गुरु आणि शिष्याचं नातं हे अतूट असावं. आणि आपण जर कोणालाही त्या ठिकाणी आपण एखाद्याची त्या ठिकाणी आणि सर्व गुरूंचा म्हणजे जगात कोणतीही व्यक्ती असू द्या, त्या व्यक्तीचा आदर करणं हे माझं परम कर्तव्य आहे. आणि मी हेच माझं गुण संपन्नतेचं किंवा माझ्यामध्ये गुण निर्मितीचं एक साधन आहे. आणि या गुण निर्मितीतून माझ्यामध्ये बदल होतो आणि बदल होत माझं त्या ठिकाणी मी माझ्या यशाकडे वाटचाल करतो. आणि एक या सर्व वाटचालीला सर्वात मोठा वाटा असतो तो एक शिक्षकाचा आणि गुरुचा. खरोखरच विद्यार्थ्यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला आज एवढंच सांगायचंय की आपण या ठिकाणी ज्या विद्या मंदिरामध्ये शिकत असतो त्या ठिकाणी जे असणारे गुरुवर्य असतात यांचं या ठिकाणी आपण अगदी कौतुकास्पद किंवा त्या ठिकाणी अभिमान किंवा आम्हाला सुद्धा तुमचा असा अभिमान वाटेल असं तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. हे तुमचं एक भविष्य घडवत असतं, कारण भविष्याची सुरुवात या विद्या मंदिरापासून होत असते आणि याच ठिकाणी तुम्हाला गुण संपन्नता, गुण निर्मिती या ठिकाणी होते. आणि गुरु हे आपले माता देखील असतात, पिता असतात. कारण कोणतीही चूक झाली तरी त्यांना त्या विद्यार्थ्यांची पदरात घ्यावीच लागते आणि त्यापासून त्यांना त्या चुकीपासून वंचित करून पुढे त्यांच्या जीवनाचा मार्ग मोकळा करावा लागतो. आज या ठिकाणी जी गुरुपौर्णिमा विद्यार्थी मित्रांनी जी त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवला त्यांचं पुन्हा एकदा मी खूप असं अभिनंदन करतो आणि त्यांना पुन्हा एकदा या गुरुपौर्णिमेच्या मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. कारण या ठिकाणी गुरु म्हणजे आपल्याला दुःखाकडून सुखाकडे जाणारा मार्ग सुचवतो. गुरु म्हणजे त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी या जे आपले गुण आहेत, आपण म्हणतो आपण जगताना देहांतमता किंवा त्या ठिकाणी आत्मतता या दोन गुण असतात. देहांतता म्हणजे स्वतःसाठी जगणं, आत्मतता म्हणजे त्या ठिकाणी स्वतःसाठी जगत असताना जगताना दुसऱ्यासाठी सुद्धा जगणं हा गुरूंचा नियम असतो. आपण बघा एखाद्या संसारामध्ये या ठिकाणी नवरा बायको असतात, कोण काय म्हणतो या सगळ्या गोष्टी संसारामध्ये माझ्यामुळेच आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी जे संसारामध्ये जी व्यक्ती बोलते तिच्यामुळे नसतात, तर ह्या संसारामध्ये घडणाऱ्या ह्या गुरूंकडून आज्ञा असतात आणि त्या घडत जातात. आणि तो गुरु म्हणजे त्या ठिकाणी ईश्वर आपल्याला तो बुद्धी देत असतो आणि त्याप्रमाणे आपलं जीवन घडत असतं किंवा संसार चालत असतो. विद्यार्थ्यांना खूप असं बोलण्यात येत नाही, पण जास्त वेळ मी घेत नाही. तर या ठिकाणी अध्यक्ष भाषण देखील होणार आहे, त्यामुळे मी या ठिकाणी माझं बरंच जे बोलणे या ठिकाणी आठवून या ठिकाणी अध्यक्षांच्या भाषणाला या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी जे भाषण होणार आहे त्याची सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना आतुरता लागली असेल. आणि यामुळे मी माझे जे दोन शब्द आतापर्यंत बोलले पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, निश्चित ध्येय प्राप्तीची ज्वलंत इच्छा. सर्वांनी इकडे लक्ष द्या, हा गुण सर्वांना मी सांगतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं काय करायचं, सर्वांनी ताट बसा.
एक सूत्र सांगणार आहे मी. बघा, आपण जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचंय, कारण प्रत्येकात जगतो तो कशासाठी, आपलं काहीतरी भलं व्हावं. आणि जीवनामध्ये मी काहीतरी, मला यशस्वीची काहीतरी एक त्या ठिकाणी धागा सापडावा म्हणून मी जगतोय, म्हणून मी गुरूंचा त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतोय. या मार्गदर्शनाच्या माध्यमातून मी आज तुम्हाला एक सल्ला देतो. बघा, सर्वांनी ऐका, हे लक्षात ठेवायचं सूत्र आहे, जीवन जगण्याचं सूत्र आहे. निश्चित ध्येय प्राप्तीची ज्वलंत इच्छा, निश्चित ध्येय प्राप्तीची ज्वलंत इच्छा, आणि ते मिळेपर्यंत सोडून न देण्याचा गुण म्हणजे चिकाटी, आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे यश. हे आपलं जे सूत्र आहे, आपण सर्व विद्यार्थ्यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्तानं आज आपल्या जीवनामध्ये आजमायचं आणि तसं जगायचंय. आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक किंवा त्या ठिकाणी या ठिकाणी ऐकल्या, त्याबद्दल पुन्हा मी एकदा त्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.